तर आपलं पायथागोरसचं प्रमेय जे आहे त्याचं विधान जे आहे ते काटकोन त्रिकोणात, एक त्रिकोणाचा प्रकार कोणता असणार आहे, तो काटकोन त्रिकोण असणार आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे जी काटकोनासमोरची बाजू असते, तर आकृती काढली ABC, हा बी कोण काटकोन घेतला, काटकोनासमोरची बाजू कोणती तुमची AC आहे, ते AC हा काय असतो आपला कर्ण असतो. म्हणून कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. इतर दोन बाजू कोणत्या, कर्ण सोडला AC म्हणजे AB आणि BC, बरोबर. या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. म्हणून या त्रिकोणासाठी आपल्याला या प्रमेयासाठी पक्ष जे आहे म्हणजे दिलेली बाब जी आहे ती पक्षामध्ये लिहायची असते. म्हणून पक्ष काय ना तुमचं त्रिकोण ABC मध्ये, पक्ष त्रिकोण ABC मध्ये हा जो कोण ABC आहे याचं माप किती येतो 90 अंश आहे. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये आपण लिहिलं असतं त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे असं शब्दात लिहिलं असतं, त्याच्याऐवजी आपण आकृतीचा उपयोग करून आपण काय लिहिलंय ABC कोण जो आहे तो 90 अंशाचा आहे. नंतर साध्य जे विधान आहे जे सिद्ध करायचं आहे, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. कर्ण तुमचा AC आहे म्हणून ACचा वर्ग बरोबर आहे उरलेल्या दोन बाजूंची AB आणि BC आहे म्हणून ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. हे तुमचं साध्याचं विधान. मग ही जी केलेली ही रचना आहे कोणती, BD लंब कर्ण AC. रेख BD जो आहे हा कर्ण AC वर लंब काढला आणि बिंदू D जो आहे तो A आणि C च्या दरम्यान आहे, बरोबर. बिंदू D हा A आणि C च्या दरम्यान आहे. हे तुमचं पक्ष, साध्य आणि रचना क्रम ठरलेला आहे. आधी आकृतीनं वरून पक्ष लिहायचं, पक्षानंतर साध्य लिहायचं, साध्यानंतर रचना असेल तर करायची, नसेल तर करण्याची गरज नाही. आणि मग पुढचा आपला सिद्धता. पुढचा भाग जो आहे ही तीन बाबी लिहून झाल्यावर ती आहे तुमची सिद्धता. सांगितल्याप्रमाणे सिद्धता ही नेहमी विधाने आणि कारणे या स्वरूपात लिहा. ज्या मुख्य आपल्या सिद्धता आहेत त्या शक्यतो याच प्रमाणे लिहा, विधाने आणि कारणे असा टेबल आखायचा आहे. याप्रमाणे आपण विधाने आणि कारणे स्वरूपात लिहायचं आहे. टेबल तयार करू. विधानामध्ये जी विधाने त्याला कारण काय आहे, ज्याला शक्य आहे त्याला कारण द्यायचं, ज्याला नसेल त्याला आपण कारण देण्याची गरज नाही. तर तुमचं काटकोन त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये रेख BD लंब कर्ण AC. रेख BD हा कर्ण AC ला लंब आहे. त्याला कारण तशी आपण रचना केली आहे, त्याला कारण तुमचं रचना येईल. आणि मग आपण काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेचं प्रमेय जे आहे ते घेतलेलं आहे. त्या प्रमेयाचा आधार घेऊन आपण काय सांगते प्रमेय आपला काटकोन त्रिकोण समरूपतेचे प्रमेय की ज्यावेळेस हा शिरोलंब आपण काढतो, काटकोन त्रिकोणामध्ये आपण कर्णावर शिरोलंब काढतो त्यावेळेस जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. हे आपण काल प्रमेय घेतले, आठवतं ना. म्हणून त्याचा आधार घ्यायचा इथं. मग ते तुमचं त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC, बरोबर आहे. ADB BDC हे त्रिकोण तुमचे समरूप होतील. समरूप त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण ABC. आणि याला कारण द्यायचं आहे काटकोन त्रिकोणांची समरूपता, त्रिकोणांची समरूपता. याचा आधार घेऊन त्याला शिरोलंब जो आहे हा शिरोलंब हा कर्णावर काढला शिरोलंब आहे, रचनेमध्ये तसे आपण केलेला आहे. आणि म्हणून तयार होणारे दोन त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे परस्परांशी समरूप असणार आहे. मग पहिली जोडी जी आहे ती आपण घेऊया ABC आणि ADB. ABC आणि ADB ही जोडी आपण घेऊया. मग त्रिकोण ABC याच्यावरनं समरूप त्रिकोण ADB, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB असेल त्यावेळेस ज्यावेळेस त्रिकोण तुमचे समरूप असतात, बरोबर आहे, त्यावेळेस काय तुमचं तुमच्याला विधान नंबर देऊन ठेवायला 1 नंबर, कारण ते 1 वरून आपण लिहिलं आहे. तर ज्यावेळेस त्रिकोण समरूप असतात बाजू प्रमाणात आणि कोण हे तुमचे एकरूप, तर आपल्या इथे कोणाची गरज नाही. आपलं काय करायचे बाजू प्रमाण दाखवायचे आहेत. म्हणून पहिले दोन अक्षर AB छेद, दुसरी दोन अक्षर इथे पहिली दोन अक्षर
एडी, बरोबर आहे. नंतर तुमचं पहिलं आणि तिसरं अक्षर AC, पहिलं तिसरं अक्षर तुमचं AB. पहिलं तिसरं घेतलं मी, आपला जो BC आहे DB आहे तो इथं उपयोगाचा नाही, म्हणून मुद्दाम मी AB छेद AD बरोबर AC छेद AB याप्रमाणे घेतलंय. का घेतलं तर आपलं जे सिद्ध करायचं आहे त्यामध्ये काय आहे, ABचा वर्ग आहे पहा, त्यामध्ये काय तुमचं ABचा वर्ग आहे, म्हणून AB 2 वेळा ज्या ठिकाणी येईल ती गुणोत्तर आपण निवडलेली आहे. मग तिरकस गुणाकार तुम्ही केला, AB ने AB ला गुणलं ABचा वर्ग होईल बरोबर. AD आणि AC चा गुणाकार AD गुणिले AC, याला विधान नंबर 2 म्हणा. दुसरी जोडी जी आहे त्रिकोणाची घ्यायची, त्रिकोण ABC आणि त्रिकोण BDC ही जोडी घ्यायची आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC, याला एक कारण पुन्हा एक करू. तर एक मध्ये आपण काटकोन त्रिकोण समरूपता त्याच्यावर लिहिलं आहे, म्हणून तुमचा त्रिकोण ABC जो आहे तो BDC पण समरूप असतो. त्रिकोण ABC हा तुमचा ADBC सुद्धा समरूप असणार आहे. पुन्हा बाजू प्रमाणात याला करायचं राहिला समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात, असं कारण इथे येईल. इथे तुमचा आता आपला आता AB झाला, आता BC मिळाला पाहिजे बरोबर. BC 2दा मिळाला पाहिजे. BC म्हणजे तुमचं काय येतं, दुसरं तिसरं अक्षर पहा BC, हे दुसरं अक्षर तुमचं BC बरोबर. पहिलं तिसरं अक्षर AC, पहिलं तिसरं अक्षर BC, आला BC 2दा आहे का नाही. म्हणून BC गुणिले BC तुम्ही केलं की BCचा वर्ग होईल, तिथे वरती लिहितो. याला एक कारण तुमचं समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात, म्हणून तुमचा BC गुणिले BCचा वर्ग होईल आणि AC आणि DC यांचा गुणाकार म्हणजे आधी मी DC लिहितो, DC गुणिले AC, याला विधान नंबर 3 म्हणा. आणि मग आपण जे सिद्ध करायचं त्यामध्ये ABचा वर्ग आणि BCचा वर्ग यांची बेरीज झालेली आहे, म्हणून 2 व 3 ची आता बेरीज करायची आहे. 2 नंबरचं विधान आणि 3 नंबरचं विधान यांची आपण बेरीज करू. AB वर्ग अधिक BC वर्ग, हे 2 नंबरचं विधान आहे तुमचं AB वर्ग, आणि हे तुमचं 2 नंबरचं विधान. डावी बाजू AB वर्ग BC वर्ग, डाव्या बाजूची बेरीज बरोबर. उजव्या बाजूची बेरीज, याची उजवी बाजू तुमची AD गुणिले AC आहे पहा. 2 नंबरची उजवी बाजू AD गुणिले AC आहे, अधिक 3 नंबरची उजवी बाजू DC गुणिले AC आहे, DC गुणिले AC आहे. याच्या पुढे कारण द्यायचं 2 व 3 यांची बेरीज करू. दोघांची बेरीज केली आपण, 2 डावी बाजूची बेरीज उजव्या बाजूची बेरीज. मग AB वर्ग अधिक BC वर्ग, उजव्या बाजूमध्ये काय कॉमन आहे, उजव्या बाजूत कॉमन काय आहे, इथं AC आहे, इथं AC आहे, दोन्ही ठिकाणी तुमचा AC आहे पहा बरोबर आहे. म्हणून AC हा सामायिक आपण घेतला, शिल्लक आहे कंसामध्ये इथं AD आणि इथं BC, म्हणजे AD अधिक DC, म्हणून ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग बरोबर AC गुणिले AD आणि BC ची आकृतीवरनं बेरीज केल्यावर काय मिळतं, AD मध्ये DC मिळवला, AD आणि DC हे दोघे एकत्र केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, AC मिळणार आहे. म्हणून इथं AC कारण द्यायचं A', D बिंदू जो आहे तो A आणि C च्या मध्ये आहे, म्हणून AD आणि DC ची बेरीज म्हणजेच AC मिळणार आहे. मग AC ला AC ने गुणलं म्हणजे काय होईल, AC चा वर्ग. हेच आहे तुमचं प्रमेय. तर अशा प्रकारे हे तुमचं सिद्ध होईल. ती बाजू आधी करून लिहा, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. अशा प्रकारे हे प्रमेय आपलं सिद्ध करता येतं. तर प्रमेयाचे विधान जे आहे की सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग किंवा एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो आपला काटकोन त्रिकोण असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून हा मूळ त्रिकोण जो आहे तो आपण ABC काढलेला आहे बरोबर आहे. ABC हा आपला मूळ त्रिकोण आहे. तर मूळ त्रिकोण जो आहे त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, म्हणून पक्ष आपला ABC आपण तिथून घेतलाय, मग पक्ष तुमचं त्रिकोण ABC मध्ये
मोठ्या बाजूचा वर्ग AC ही तुमची सगळ्यात मोठी बाजू आहे तिचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू AB वर्ग आणि BC वर्ग बरोबर सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग दोन बाजूच्या वर्गांची बेरीज ती आहे। मग साध्य जी मोठी बाजू आहे तिच्या समोरचा कोन जी मोठी बाजू आहे तिच्या समोरचा कोन म्हणजे कोन ABC जो आहे तो तुमचा 90 अंश आहे। काटकोन दाखवायचा म्हणजे तो 90 अंश दाखवायचा आहे। रचना आपण हा दुसरा त्रिकोण जो काढलेला आहे तो रचना करून काढलेला आहे। रचना हा त्रिकोण PQR कसा काढला त्रिकोण PQR असा काढला की PQ ची लांबी आणि AB ची लांबी सारखी होईल AB आणि PQ सारखा नंतर BC ची लांबी आणि QR ची लांबी सारखी होईल म्हणून इथे एक खूण केली पाहिजे इथे एक खूण केली इथे दोन दोन खुणा केल्या बाजूंवर AB ची लांबी आणि PQ ची लांबी सारखी BC ची लांबी आणि QR ची लांबी सारखी याप्रमाणे आणि हा जो कोन Q आहे PQR हा जो कोन आहे तो किती घेतलेला आहे 90 अंशाचा असा हा त्रिकोण PQR काढलेला आहे। मग आता सिद्धता जी आहे ती आपण पाहूया। सिद्धता एका बाजूला विधाने दुसऱ्या बाजूला कारण तर त्रिकोण PQR आपला काटकोन त्रिकोण आहे। त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश याला कारण रचना बरोबर आहे। या त्रिकोण PQR मध्ये कोन PQR जो आहे तो 90 अंशाचा आहे असं आपण लिहिलं ते कशावर लिहिलंय रचना तशी आपण केली आहे म्हणून हा तुमचा काटकोन त्रिकोण आहे म्हणून काटकोनासमोरची बाजू किती काय येणार आहे PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग तुला विधान नंबर 1 म्हणा आणि कारण द्या त्याला पायथागोरसचे प्रमेय पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे PR चा वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग याप्रमाणे हे विधान जे आहे ते आपल्याला मिळणार आहे। परंतु AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक PQ चा वर्ग सॉरी आपले मध्ये PR वर्ग बरोबर PQ ची किंमत जी आहे PQ बरोबर कोणाची किंमत आहे PQ आणि कोण सारखं आहे AB सारखं आहे बरोबर आहे म्हणून इथे AB चा वर्ग लिहायचा अधिक QR आणि कोण सारखं आहे BC सारखं आहे म्हणून इथे BC चा वर्ग लिहायचा म्हणजे याला कारण द्यायचे इथं रचनापद नंबर इथे न देता खाली आपण नंबर दिला हा नंबर दिला आपण खाली परंतु AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग याला नंबर 2 म्हणा याला कारण अक्षर आहे बरोबर आहे। AC चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे तुम्हाला पक्षात दिलेला आहे त्याचा आपण उपयोग केला 1 आणि 2 चं निरीक्षण करा कोणती बाजू सारखी आहे डावी बाजू सारखी का उजवी बाजू सारखी आहे 1 आणि 2 ची डावी बाजू सारखी आहे की उजवी बाजू सारखी आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे उजवी बाजू डावीकडे डावी बाजू मग इथं उजवी बाजू तुमची AB वर्ग अधिक BC वर्ग आहे इथे तुमची उजवी बाजू काय आहे AB वर्ग अधिक BC वर्ग आहे म्हणजे तुमची उजवी बाजू सारखी आहे डावी बाजू नाही बरोबर आहे उजवी बाजू सारखी आहे म्हणून तुमची माता डावी बाजू समान होईल म्हणून मग PR चा वर्ग बरोबर AC चा वर्ग कारण त्याला 1 वर्ग होतो 1 आणि 2 ची उजवी बाजू सारखी आहे म्हणून तुमची डावी बाजू समान होणार PR चा पण वर्ग आहे AC चा पण वर्ग आहे म्हणून तुमचं PR बरोबर AC होईल याला विधान नंबर 3 म्हणा PR बरोबर AC तर पुस्तकामध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत डायरेक्ट तुम्हाला एकूण दिलेले आहेत पहा म्हणजे तुमच्या आता PR ची लांबी आणि AC ची लांबी सारखी झाली बरोबर आहे म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये मी तुम्हाला एकूण दाखवून देतो या दोन त्रिकोणांमध्ये कोणते कोणते घटक आहेत आता मग AB बाजूशी PQ बाजू एकरूप
BC बाजूशी QR बाजू एकरूप, दोघांना रचना कारण द्यायचं, आणि AC बाजूशी PR बाजू एकरूप, त्याला कारण 3 वरून द्यायचं आहे. म्हणून रेख AB एकरूप रेख PQ, रेख BC एकरूप रेख QR, आणि रेख AC एकरूप रेख PR. या दोघांना एकत्रित कारण तुमचे येईल रचना, आणि शेवटच्याला कारण तुमचे येईल 3 वरून. 3 मध्ये आपण सिद्ध केलं की PR आणि AC सारखा आहे, किंवा AC आणि PR सारखा आहे. आणि म्हणून कोणती कसोटी येणार मग आता? हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतील? एका त्रिकोणाच्या 3 बाजू, दुसऱ्या त्रिकोणात 3 बाजू आहेत. बाजू 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 म्हणजेच बा 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 कसोटी, दुसरी बाबा नाही. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR एकरूपतेची बा 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 कसोटी. आणि मग 2 त्रिकोण जर एकरूप असेल, संगत घटक, उरलेले संगत घटक जे आहेत ते एकरूप असतात. उरलेले 3 बाजू संपल्या, म्हणजे राहिले का आता उरले 3 कोण. आपला जो आवश्यक आहे तोच घ्यायचा. म्हणून कोण ABC आणि कोण PQR हे तुमचे एकरूप असणार आहे. म्हणून कोण ABC एकरूप कोण PQR, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. म्हणजे यांची माप सारखी असणार. म्हणून ABC बरोबर कोण PQR. पण कोण PQRचं माप किती दिलंय आपल्या रचनेमध्ये? परंतु कोण PQR बरोबर 90 अंश दिलेला आहे, अशी रचना केली आपण. आणि म्हणून तुमचं ABCचं माप जे आहे ते किती येईल? कोण ABC बरोबर सुद्धा 90 अंश. म्हणजेच त्रिकोण ABC जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध झालं.